आणि आता आपण बघणार आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवान स्वरूपातल्या घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात। येत्या 3 जानेवारीला भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे। मुंबईतील वरळी डोममध्ये 3 जानेवारीला पहिली प्रचार सभा पार पडणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत। तुम्हाला पैशांचं आमिष दाखवलं जाईल, मात्र तुम्ही बळी पडू नका। मलाही आमिष दाखवण्यात आली होती, मात्र मी बाजूला सारली आणि असं राज ठाकरे म्हणालेत। तर बोगस मतदार सापडल्यास तिथेच फटकावून काढा, असा कानमंत्रही राज ठाकरेंनी उमेदवारांना दिला। मुंबई काँग्रेस दिल्लीतल्या हायकमांडशी संपर्कात आहे। राहुल गांधी आणि प्रियंका गांधींचे मुंबईत रोड शो घेण्यासाठी नेत्यांनी आग्रह धरल्याची माहिती आहे। अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार कुमारसिंह वाकळे आणि प्रकाश भागानगरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। प्रभाग क्रमांक 11 आणि 14 मधून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले। नांदेडमध्ये आम्ही शिवसेनेला 8 ते 10 जागा देण्यास तयार होतो, मात्र अधिक जागांची मागणी केल्यानं युती तुटल्याचं खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं। भाजपने दिलेले उमेदवार हे निवडून येण्यास सक्षम असल्याचं चव्हाण म्हणाले। 5 तारखेला मुख्यमंत्र्यांची नांदेडमध्ये सभा होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। कल्याण डोंबिवलीत भाजपच्या 5 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। प्रभाग क्रमांक 27 अ मधून मंदा पाटील, तर प्रभाग क्रमांक 24 ब मधून ज्योती पाटलांची बिनविरोध निवड झाली, तर शिवसेनेच्या 4 उमेदवारांचीही बिनविरोध निवड झाली आहे। धुळे महापालिका निवडणुकीत भाजपची बिनविरोध विजयाची घोडदौड सुरूच आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 ब मधील भाजपच्या सुरेखा चंद्रकांत उगले बिनविरोध विजयी झाल्यात आणि यापूर्वी भाजपच्या 2 महिला नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। जळगाव महापालिकेत शिवसेनेचे उमेदवार गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली। गौरव सोनवणे आमदार चंद्रकांत सोनवणे यांची चिरंजीव आहेत आणि या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या आणखी एका नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली। प्रभाग क्रमांक 9 अ मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली। मनोज चौधरी हे 4थ्यांदा महापालिकेवर निवडून जातात। पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरेंनी अर्ज मागे घेतलाय। स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केला। अर्ज मागे घेताना पूजा मोरेंना अश्रू अनावर झाले। नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला। निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले। दिनकर पाटील आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील या दोघा पितापुत्रांसह त्यांच्यासोबत भाजपात आलेल्या आणखी 2 जणांना भाजपने उमेदवारी दिली। दरम्यान दिनकर पाटलांनी प्रचारालाही सुरुवात केली। यावेळी त्यांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं। अकोल्यातील प्रभाग क्रमांक 8 मधून शिवसेना उमेदवार सचिन उज्जैनकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला। सचिन उज्जैनकर हे महापालिकेचे कंत्राटदार असल्याने भाजपचे उमेदवार तुषार धिरड यांच्या तक्रारीवरून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला। पिंपरी चिंचवड महापालिकेतील 128 जागांपैकी आपण 125 जागा जिंकू असा अजब विश्वास भाजपचे आमदार आणि निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी व्यक्त केला। एबी फॉर्म वेळेत न पोहोचल्यानं भाजपच्या 3 उमेदवारांचे अर्ज बाद झाले होते, मात्र यासाठी प्रशासनाचा गलथान कारभार कारणीभूत असल्याचा आरोप शंकर जगताप यांनी केला। शिवसेना उभाटा पक्षाला मोठा धक्का बसला। शिवसेना उभाटा पक्षाच्या उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी भाजपात पक्षप्रवेश केला। उल्हासनगरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत देवरुखकर यांनी प्रवेश केला। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 562 उमेदवारांचे अर्ज वैध ठरलेत, तर 22 जणांचे अर्ज रद्द झालेत। त्यामुळे आता वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। अहिल्यानगर महापालिकेत 585 उमेदवारी अर्जांपैकी 17 अर्ज अवैध ठरलेत, तर 571 अर्ज वैध ठरलेत। अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये शिवसेनेचे अर्ज जास्त असल्यानं शिवसेनेला मोठा फटका बसला। संभाजीनगरमध्ये मेरिटवरच सर्व उमेदवार दिले आहेत। सर्व नाराज आणि बंडखोरी करून उमेदवारी दाखल केलेले अर्ज मागे घेतील असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत। राज्यातील 29 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीचाच महापौर बसेल असा दावा बावनकुळेंनी केला। राज्यभरातील भाजप बंडखोरांना समजावण्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले। तिकीट न मिळाल्यानं अनेक ठिकाणी बंडखोरांनी उमेदवारी अर्ज भरलाय, त्यामुळे अशा उमेदवारांसोबत मुख्यमंत्री संवाद साधून त्यांची मनधरणी करणार आहेत। नाशिकमध्ये भाजप शहर सरचिटणीस अमित घुगे नाराज आहेत। तिकीट वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय आणि नाराजी व्यक्त केली, त्यामुळे नाशिक भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला। कृपाशंकर सिंग यांचं विधान अनावधानानं नाही तर ती भाजपची खेळी असल्याचा आरोप राऊतांनी केला।
तर ते भाजपचे बोलके पोपट असल्याचं म्हणत पैसा फेकू तमाशा देखू अशी भाजपची रणनीती असल्याचं ते म्हणाले. विधानसभा अध्यक्ष असल्याचा राहुल नार्वेकरांना विसर पडल्याचं राऊतांनी म्हटलं. त्यांनी राजकीय कार्यक्रमात सहभागी व्हायचं नसतं, ते निष्पक्ष असतात असं म्हणत त्यांनी टोलाही लगावला. संजय राऊतांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं प्रत्युत्तर नार्वेकरांनी दिलं. तर राऊतांना समोर पराभव दिसत असल्यानं असे आरोप केले जात असल्याचं ते म्हणाले. भिवंडीत मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आलं. पारंपरिक वेशभूषा परिधान करून मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. पुण्याच्या केसनंद वाडेबोलाईमध्ये बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जेसीबीतून फुलांची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पंचायत समिती निवडणुकीसाठी हे शक्ती प्रदर्शन करण्यात आलं.